हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत मिक्सर डाळीचे अप्पे। त्यासाठी साहित्य 1 वाटी तांदूळ। हे तांदूळ आपण रेशनचे किंवा आपले नॉर्मल घरचे तांदूळ पण घेऊ शकतो। हे सगळं मिश्रण 6 ते 7 तास भिजत घालून नंतर त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। पीठ आपलं नॉर्मल इडलीचं पीठ असतं तसंच तेवढीच कन्सिस्टन्सीचं पीठ बनवायचं। आता यात मी 1 वाटी चणा डाळ टाकली आहे, त्यानंतर 1 वाटी मूग डाळ टाकले आणि 1 वाटी उडद डाळ टाकले। हे पीठ मिक्सरला लावून भिजत घातलेलं हे सगळं पीठ मिक्सरला लावून 7 ते 8 तास रात्रभर ठेवायचं आहे। इडलीसारखं जसं करतो तसंच करायचं आहे। आता यात मी पोहे टाकलेत। तर हे पीठ रेडी आहे। त्यात आपण कांदा चॉप केलेला आणि गाजर हे भाजून घेतले मी आधी तेलात आणि मग त्या पिठात मिक्स करून घेते। थोडंसंच भाजून घेतलं कारण का त्यात क्रंचीपणा येण्यासाठी, जास्त भाजून नाही घ्यायचं आहे ते कांदा आणि गाजर। मस्त लागतं। तुम्ही नुसते अप्पे पण खाऊ शकता किंवा हे मिक्स करून पण खाऊ शकता। आता आपण अप्पेच्या भांड्यात हे मिश्रण टाकून घेतोय अप्पे करण्यासाठी। हे आता उलटं करायचे कारण का दोन्ही साईडून आपण हे भाजून घ्यायचं व्यवस्थित। मस्त असा कलर आला कीच काढून घ्यायचं, दोन्ही साईडून भाजले की। या अप्प्यांसाठी नॉर्मली आपण कोकोनट चटणी बघतो, पण यावेळी मी टमॅटोची चटणी दाखवणार आहे। ऑथेंटिक टमॅटोची चटणी जी साऊथ इंडियन खातात तशी। त्यासाठी मी सगळं साहित्य कॅप्शनमध्ये टाकते, तुम्ही नक्की चेक करा। हे मी तेलात भाजून घेतले, टॅमॅटो, कांदा, मिरची, लाल मिरची आणि चिंच हे सॉटे नुसतं करून घेतले टॅमॅटो शिजेपर्यंत। त्याआधी मी हे डाळ भाजून घेतलेली, उडद डाळ आणि चणा डाळ आहे ही, ती भाजून घेतली आणि नंतर हे टॅमॅटोचं मिक्सचर वगैरे भाजून घेतलं। त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स मी कॅप्शनमध्ये टाकते, तुम्ही नक्की चेक करा। त्यात थोडंसं मीठ टाकून ही चटणी मिक्सरला लावून घ्यायची। नक्की ट्राय करा, ही खूप सुंदर लागते ह्याच्यासोबत। बाय बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग।